आज 1 मे महाराष्ट्र दिवस. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून या राज्याने औद्योगिक क्षेत्रात खूप मोठा योगदान दिला आहे. तसंच मी एका औद्योगिक क्षेत्रातील मराठी माणसाशी संवाद साधणार आहे. श्री अमित सालुंके, झोलर इंडियाचे दक्षिण एशियाई जनरल मॅनेजर. झोलर इंडिया आणि तुमची सुरुवात कशी घडून आली? जर आपण बघितलं ना तर झोलर इंडिया पुण्यामध्ये येण्याच्या पाठीमागं टाटा मोटर्स या कंपनीचं एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यावेळी झोलर इंडिया पुण्यामध्ये आली त्यावेळी सुरुवातीला आमचे जे डायरेक्टर होते त्यांचा विचार होता की आपण बेंगलोरमध्ये चालू करू किंवा आपण बाकीच्या लोकेशनला चालू करू. पण ज्यावेळेस आपल्या टाटा मोटर्समध्ये खूप जास्त मशीन असल्यामुळं पुणे बाकीच्या दृष्टीनं जसं आपण म्हणतो की ऑटोमोटिव्ह हब आहे तर त्या दृष्टीने आम्ही विचार करून मग झोलर इंडिया पुण्यामध्ये 2007 मध्ये आपण चालू केली. सर, जसं तुम्ही आता म्हणाले की झोलर इंडिया वर्क फॅसिलिटी पुण्यामध्ये 2007 मध्ये स्थापित झाली, त्याच्यानंतर महाराष्ट्र एरिया वर्क डिस्ट्रीब्युशन मध्ये काय बदल घडून? तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र हा नेहमीच पूर्ण देशाच्या प्रगतीमध्ये एक उत्तम कॉन्ट्रीब्युटर म्हणून समोर येतो. तुम्ही जरी ॲग्रिकल्चर बघितलं किंवा तुम्ही जरी मॅन्युफॅक्चरिंग बघितलं किंवा तुम्ही कोणताही एरिया ऑफ हे जरी बघितलं तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन हे खूपच चांगलं राहतं. तरी महाराष्ट्र हा एक पुरातन काळापासून एक एज्युकेशन हब म्हणून पण बघितला जातो. तो एक आमच्यासाठी एक अट्रॅक्शन पॉईंट होता की आपण इथं असायला पाहिजे. आणि ओव्हर द पिरियड जर तुम्ही गेल्या 7 वर्षांमध्ये किंवा गेल्या 15 वर्षाचा काळ जर बघितला, 2007 पासून आतापर्यंत जर काळ बघितला तर महाराष्ट्राने उत्तरोत्तर प्रगती केली आहे आणि त्याचबरोबर झोलरची उत्तरोत्तर प्रगती महाराष्ट्रामध्ये होत गेली आहे ह्या सर्व प्रगतीच्या याच्यामध्ये. तर तो आमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट आहे. सर, ह्या संदर्भात महाराष्ट्र जे कस्टमर्स आहे त्यांना काय हे बेनिफिट आला? जर तुम्ही बघितलं ना तर महाराष्ट्रामध्ये MSME आपण म्हणतो किंवा मोठ्या कंपनीज आहेत जसं टाटा आहे, महिंद्रा आहे, बजाज आहे, फोक्सवागन आहे, मर्सिडीज आहे किंवा बॉश आहे, अशा बऱ्याचशाच कंपन्या महाराष्ट्रामध्ये खूप पूर्वीपासून काम करतात. जसं सँडविक जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा सँडविक चालू झालं ते पुण्यामध्ये चालू झालं. ॲटलास कॉप्को पुण्यामध्ये चालू झालं, जसं दापोडीमध्ये आपण म्हणतो. तर त्या कंपन्यांचं पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. झोलरचा जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास आमच्या टोटल मशीन्सच्या नाही म्हणलं तरी जवळपास 40% मशीनी आम्ही पूर्ण महाराष्ट्र रिजनमध्येच ऑलरेडी सप्लाय केलेल्या आहेत. महाराष्ट्राचा नेहमीच आमच्या टोटल जो आपला टर्न ओव्हर म्हणतो आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच खूप जास्त राहतं. त्यामुळं महाराष्ट्राच्या कस्टमर्सना झोलरचे प्रोडक्ट वापरल्यामुळं त्यांचे जे प्रोडक्ट बनवतात त्याच्यामध्ये ॲक्युरेसी मिळणं असेल, त्यांचं रिजेक्शन कमी होणं असेल किंवा त्यांचा ओव्हरऑल मशीनचा परफॉर्मन्स वाढवणं असेल, तर या सर्व गोष्टीमध्ये झोलरचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप चांगलं आणि महाराष्ट्रातल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीने ते मान्य केलेलं आहे. जसं तुम्ही जर एक कोल्हापूरसारखा छोटा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल एरिया बघितला तर तिथं जवळपास आमच्या 90च्या आसपास मशीन आहेत. तुम्ही पुणे जिल्हा जर बघितला तर आमच्या 250पेक्षा जास्त मशीन आहेत. अगदी 300पेक्षा जास्त मशीन म्हणलं तरी हरकत नाही. मुंबई असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉर्नरमध्ये ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या ठिकाणी झोलर आहे. म्हणजे हे एक आपण म्हणू शकतो की सिंक्रोनायझेशन आहे झोलर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधलं. आता सर, महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं की जसं MIDC सेक्टर झालं, खूप इनोव्हेटिव्ह सेक्टर आहे तो, आणि महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे? आता जर तुम्ही बघितलं ना तर महाराष्ट्रामध्ये ज्या येणाऱ्या गुंतवणुका आहेत त्याचं प्रमाण नक्कीच खूप चांगलं आहे आणि खूप आमच्यासाठी म्हणजे खूप आनंददायी आहे की जेवढ्या कंपन्या महाराष्ट्र एरियामध्ये येतील किंवा आपल्या पुणे असेल, नाशिक असेल किंवा जे मी एरिया हे केले किंवा काही नवीन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन डेव्हलप होत आहेत तर त्या ठिकाणी जिथं पण मशीन शॉप उघडले जातात त्या ठिकाणी त्यांना त्यांचं मशीन शॉप खूप प्रगतीपथावरती घेऊन जायचं असेल, खूप चांगल्या पद्धतीनं जर रन करायचं असेल तर त्या ठिकाणी झोलर आणि आमचे जे काही बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत झोलरच्या अम्ब्रेलाच्या अंडर ते सर्व प्रोडक्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि ते नक्कीच त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन करतात. त्यामुळं आम्ही नेहमीच जसं मी मगाशी बोललो की आमचं एक सिंक्रोनायझेशन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बरोबर आहे. आता जसं बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये संदर्भात जवळपास 1100 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. तर तुम्ही येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या इंजिनियर्सला काय एक मेसेज देऊ शकता? बघितलं ना तुम्ही की महाराष्ट्रामध्ये 1100पेक्षा इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, हे खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. पण दुसरा जर बाकीचा जर विचार केला ना तर आमच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत हे सगळे तरीही चांगल्या मॅनपॉवरसाठी स्ट्रगल करत आहेत. तर याच्यामध्ये कुठं नाही कुठंतरी आपण काही गोष्टी ज्या मिस करतोय. जसं मी माझ्या कंपनीच्या कामानिमित्त सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स किंवा जर्मनी असेल किंवा बाकीच्या बऱ्याचशा देशामध्ये मला प्रवास करायची संधी मिळाली आणि त्याच्यात मी बघितलं तर सिंगापूर आणि मलेशियामध्ये ज्या
युनिव्हर्सिटीज आहेत त्या खरंच एक टॉप नॉच म्हणजे खूप उत्तम प्रतीचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण ते दिलं जातं. त्या ठिकाणी त्यांचे असणारे मशीन शॉप आहेत ते खूप अद्ययावत आहेत. त्या ठिकाणच्या ज्या लॅब आहेत, टेक्निकल लॅब आहेत, त्या खूप अद्ययावत आहेत. तर या ठिकाणी आपले जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत ते गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेटली ओन असतील, त्या ठिकाणी फक्त इंजिनियर पासआउट करण्यापेक्षा त्याला आपण कसा रिअल इंजिनियर घडवता येईल याच्यावरती सगळ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये झोलरचा एक सहभाग नेहमी ठिकाणी असतो. जसं आम्ही चेन्नईमध्ये SRM युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी आमचं झोलरचं कम्प्लीट टूल क्रीप आम्ही त्यांना ॲज अ गिफ्ट दिलेलं आहे की तुम्ही ते वापरा आणि तुम्ही चांगले इंजिनियर घडवा. त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये झोलरचं एक स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणून सेक्टर आहे तो त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ऍड केलेला आहे. तर तसे काही महाराष्ट्रातले खूप चांगले युनिव्हर्सिटीज असतील तर ते डेफिनेटली आम्हाला अप्रोच करू शकतात किंवा आम्हीही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत, जेणेकरून आपल्याला जी पुढं नवीन पिढी येते ती खरंच एक मेकॅनिकल ग्रॅज्युएट इंजिनियर जे आपल्याला भेटतील ते एक त्या लेवलचं शिक्षण घेऊन बाहेर पडतील तर इंडस्ट्री असेल त्यांना एक चांगलं रेडी प्रोडक्ट मिळेल, त्याच्यावरती आपल्याला इफेक्टिव्हली काम करता येईल. तर फक्त नंबर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज जास्त असण्यापेक्षा जो येणारं आउटपुट आहे ते खूप छान प्रोडक्टिव्ह असावं असं आम्हाला नेहमी वाटतं. आणि हा फक्त माझाच नाही तर तुम्ही जेवढ्या लोकांशी संवाद साधाल तर त्या सगळ्या लोकांचा हाच एक फीडबॅक असेल तुम्हाला की एक चांगलं प्रोडक्ट आउट व्हायला पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. नक्कीच एक चांगला आउटपुट डेफिनेटली कारण काय होत आहे की आपण फक्त नंबर ऑफ इंजिनियर्स पास आउट करतोय पण ते खरंच त्या कॅलिबरचे आपण बनवतोय का, हा एक स्वतःला विचारायचा प्रश्न आहे प्रत्येक कॉलेजला. आणि तो प्रत्येक स्टुडंटलाही एक प्रश्न आहे की मी फक्त एक डिग्री घेऊन मार्केटमध्ये जातोय की मी काहीतरी नॉलेज घेऊन मार्केटमध्ये जातोय. कारण ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत ज्याच्यासाठी तुम्ही तयारच नाही आहे. तुम्ही फक्त बुक्समध्ये सगळ्या गोष्टी वाचून तयार झालाय पण प्रॅक्टिकल स्टडीपासून तुम्ही वंचित आहे. तर त्या ठिकाणी काहीतरी जबाबदारी ॲडमिनिस्ट्रेशनची पण आहे, एज्युकेशन सिस्टमची पण आहे आणि इंडिव्हिज्युअल्सची पण आहे की आपल्याला त्याच्यामध्ये कसंही करता येईल. तर हाच माझा एक हेर आहे. नक्कीच सर. आता तुम्ही बघू शकता की आता खूप साऱ्या घडामोडी होत आहे इंडियाला अजून इनोव्हेट करण्यासाठी इंडस्ट्रीबाबत आणि बाकीच्या गोष्टींसाठी. तर महाराष्ट्र संदर्भात तुम्ही काय बदल किंवा काय वाढ बघू शकता? आता तुम्ही जर बघितलं ना तर जनरली महाराष्ट्रातले जे काही ट्रॅडिशनल इंडस्ट्रियल हब आहेत, जसं तुम्ही कोल्हापूर बघितलं किंवा जसं काही स्पेसिफिक नाशिक बघितलं किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्या, तर तिथले जे इंडस्ट्रीज आहेत त्या स्पेसिफिक 1 किंवा 2 किंवा 3 सेक्टरसाठी काम करतात. जसं ट्रॅक्टरसाठी काम करतात किंवा जसं अर्थ मुव्हिंग इक्विपमेंटसाठी काम करतात. पण आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या बिझनेसमध्ये विविधता आणण्याचा टाइम आहे. कारण तुम्ही जर बघितलं तुम्ही एक्सपोर्ट मार्केट असेल किंवा तुम्हाला जर ग्लोबल मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्ही 1 किंवा 2 सेक्टरवरती अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही मॅक्सिमम सेक्टर बरोबर कसं तुम्हाला अडॉप्टेबिलिटी करता येईल तुमच्या प्रोडक्शनची किंवा तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनची, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आता सध्याचं आपण म्हणू शकतो की संधी बरोबर आलेलं चॅलेंज पण आहे. कारण संधी एकटी येत नसते, त्याच्याबरोबर काही चॅलेंजेस पण घेऊन येत असते. तर ते एक सध्या मोठं चॅलेंज आहे की हाऊ फास्ट वी कॅन अडॉप्ट, किती कमी वेळामध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करू शकतो. आणि त्यासाठी तुमच्या कंपनीमध्ये एक चांगली इकोसिस्टम असणं हा खूप खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. बरेचसेच मशीन शॉप काय म्हणतात की माझ्याकडे 2च मशीन आहेत, माझ्याकडे 5च मशीन आहेत, मी आता असंच चालवतो, मी प्रायव्हेटली ओन ऑर्गनायझेशन आहे. पण तुमचा अप्रोच हा नेहमी ग्लोबल असायला पाहिजे. जरी माझा शॉप छोटा असेल तरी त्या छोट्या शॉपमधून मी मॅक्सिमम आउटपुट कसं घेऊ शकतो, त्या छोट्या शॉपमधून मी प्रोडक्टिव्हिटी डायव्हर्सिफिकेशन कशी करू, प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन कसं करू शकतो. तर हा अप्रोच करण्याची आत्ताची वेळ आहे. कारण संधी बरोबर तो एक सगळ्यात मोठा आत्ताचा चॅलेंज आहे बऱ्याचशाच कंपन्यांसाठी. आता महाराष्ट्र दिवसासाठी तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? 1 मे महाराष्ट्र दिवस हा एक महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यानिमित्तच आपण एकत्र आलेलो आहोत. तर मी पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या मॅन्युफॅक्चरिंग हबला झोलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर प्रगती प्रत्येकाने करावी अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो.